हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, काल मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निकाल शिक्षण आयुक्त कार्यालयात आलेला आहे या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. जो कोणी नाही पाहिलं त्याच्यात अजून काही काही मुद्दे मी महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितले, ते ज्यांनी नाही पाहिलं ते आज यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी आणलेली आहे मित्रांनो. आज पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर मी गेलो होतो. माननीय मागासवर्गीय कक्ष आपण ज्याला म्हणतो, BCCL ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये पुणे विभागातील रोस्टर तपासले जातात मित्रांनो. पूर्ण विभागाच्या शिक्षण विभागासाठी इतर कोणते विभाग असतील, जोपर्यंत रोस्टर तपासले जात नाहीत, तपासणी होत नाही, तोपर्यंत जाहिरात येत नाही. त्या संदर्भामध्ये मी आज पुणे विभागातील मागासवर्गीय कक्षाला भेट दिली असता काही नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे रोस्टर तपासण्यात आलेले आहेत, काही तपासलेले नाहीत आणि त्यांचे पत्रसुद्धा आलेले नाही. त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची माहिती आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथून पूर्ण माहिती मी ऑथेंटिक पुण्यातनं देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो रोस्टर तपासणं का महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सर्व वाचून दाखवणार आहे कोणकोणते आलेले ते. रोस्टर जर तपासले नाही तर जाहिरात येणार नाही. क्लिअर सांगतो. सेकंड फेजमध्ये मागे तीच चूक झालेली आहे मित्रांनो. आता तीच होईल. त्यामुळं आपण रोस्टर तपासून घेणं खूप गरजेचं आहे. संबंधित जिल्हा परिषदेला आपण विनंती करून, संबंधित महानगरपालिका, संबंधित नगर परिषदेला विनंती करून आपण जर रोस्टर तपासून घेतलो तरच जाहिरात येतील. अदरवाईज जाहिरात येणार नाहीत. आपण कितीही काही करून काही उपयोग नाही आहे. त्यामुळं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं मी काय सांगतो आहे, कारण रोस्टर जर नसेल तर काही उपयोग नाही मित्रांनो. नियम असा आहे की रोस्टर तपासले असेल तरच जाहिरात येत असते. त्यामुळं आपण ज्या जिल्ह्यामध्ये मधून येतात त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये राहतात तर महानगरपालिकेचा आणि नगर परिषदेमध्ये राहत असाल तालुक्याच्या ठिकाणी तर नगर परिषदेचं तुम्ही रोस्टर एकदा पाहून घ्या, जाऊन एकदा भेट द्या. अदरवाईज काही खरं नाही आहे. ठीक आहे. आता मी मूळ मुद्द्याकडे. सर्वप्रथम मी नगर परिषद कोणकोणते तपासून झालेले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आहेत. पुण्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? पुणे येते, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे 5 जिल्हे येतात मित्रांनो. ठीक आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील किती नगर परिषदांचे रोस्टर तपासून झालेले आहेत, अजून किती बाकी आहेत हे तुम्ही ह्याच्यावरून अंदाजा काढू शकता. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पुणे विभागातनं सांगतो. पुण्यामधनं राजगुरुनगर झडपीला झालेली तपासणी आहे, तळेगावची झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतर त्याच्या खाली मग विटा सांगलीची झालेली आहे, आष्टा सांगलीची झालेली आहे, इस्लामपूर सांगलीची झालेली आहे. त्यानंतर मलकापूर जो आहे कोल्हापूर नगर परिषद तिथले झालेलं आहे. पाचगणी नगर परिषद साताराची झालेली आहे. सांगोला नगर परिषद सोलापूरची झालेली आहे. जुन्नर नगर परिषद पुण्याची झालेली आहे. चाकण नगर परिषद पुण्याची झालेली आहे. इंदापूर नगर परिषद, इंदापूर कुठे येते? पुण्यामध्ये येते, पुणे नगर परिषद झालेली आहे. बारामती पुणे नगर परिषद, म्हणजे बारामती नगर परिषद पुणे. ठीक आहे. इंदापूर नगर परिषद सांगितलं, बारामती सांगितलं. शिरूर शिक्षण मंडळ म्हणजे शिरूर नगर परिषद पुणे, जे आपण घोड नदीच्या खाटे आहे, रांजणगाव अष्टविनायकापैकी एक आहे, त्याच्यासमोरचं गाव आहे शिरूर तालुका. ठीक आहे. आणि सातारा नगर परिषद जी सातारा शहराची आहे ती नगर परिषदेची पण तपासणी झालेली आहे. सासवड नगर परिषद पुण्याची झालेली आहे. सासवड खूप स्वच्छ निर्मळ असं नगर परिषद आहे. स्वच्छ, त्याला केंद्र सरकारचा पुरस्कार पण भेटलेला आहे. माढा नगर परिषद जी आहे, माढा नगर परिषद ज्याला आपण म्हणतो, सोलापूरची झालेली आहे. अक्कलकोट नगर परिषद सोलापूर तपासणी झालेली आहे. बार्शी नगर परिषद सोलापूर झालेली आहे. वाई नगर परिषद सातारा झालेली आहे. त्याच्यानंतर आळंदी नगर परिषद पुणे झालेली आहे. त्याच्यानंतर हे झाले नगर परिषद संदर्भात. ठीक आहे. आता येतो मी जिल्हा परिषदकडे. म्हणजे आता बाकी तुम्ही ठरवून घ्या की इतर जे नगर परिषद आहेत, आता एवढे जर मी नगर परिषद तुम्हाला दाखवलेले आहेत, मग उर्वरित नगर परिषदेची तपासणी अजून झालेली नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही ज्या लिस्टमध्ये ज्यांचे नगर परिषद त्या गावातले, त्या जिल्ह्यातले नाहीत, त्या जिल्ह्यातील संबंधित अभियोग्यताधारक तुम्हाला स्वतः जर तुमच्या जिल्ह्यात लागायचं असेल, तुमच्या नगर परिषद महानगरपालिकेत लागायचं असेल तर तुम्ही काळजी घ्यावी, असं मी तुम्हाला स्पष्ट विनंती करतो आहे. अदरवाईज काही खरं नाही. नाहीतर मग तुम्ही उत्कृष्ट चांगले मार्क घेऊन सुद्धा तुम्ही कोल्हापूरनं तुम्हाला चंद्रपूरला जॉब करणं मला काय असं योग्य वाटत नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लागावं. ठीक आहे. कारण का खूप गरजेचं आहे. सुरुवातीला वाटते मी कुठं पण जायला तयार आहे, पण नंतर एका फेजनंतर वाटते की का केलं मी भरती, असं म्हणजे मी का जॉईन झालो असं स्वतःला एक थोडा हे वाटतं. त्यामुळं अगोदरच जर जागा आणण्यासाठी आपण प्रयत्न केलो तर नंतर हा पश्चाताप होणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे. आता येणार आहे महत्त्वाचा मुद्दा, जिल्हा परिषद. ठीक आहे. नंतर महानगरपालिका मी घेईलच. फक्त जिल्हा परिषद एकच तपासणी झालेली आहे मित्रांनो, ते आहे सातारा जिल्हा परिषद. ठीक आहे.
ते प्राथमिक विभागामध्ये. बाकी पुणे नगर जिल्हा परिषद तपासणी झालेली नाही, कोल्हापूर झालेली नाही, सोलापूर झालेली नाही आहे, सांगली थांबा एकच मिनिट, झडपी सांगली झालेली आहे. म्हणजे सातारा झडपी आणि सांगली झडपी झालेली आहे. ठीक आहे, सातारा झडपी आणि सांगली झडपी झालेली आहे. तर अदरवाईज 3 झडपी झालेले नाहीत. म्हणजे कोणकोणते नाही झाले? पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर. ठीक आहे, तर आता यावर आपण लक्ष देणारच आहे. पुण्यात आहे मी, पुण्यात राहतो, त्यामुळे पुणे जिल्हा परिषदला मी पाठपुरावा करून तो जिल्हा परिषद रोस्टर क्लिअर करायला लावणारच आहे. काळजी करू नका मित्रांनो. ठीक आहे, कोणी जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी काळजी घ्या. कोल्हापूर झडपीच्या नगर परिषदचं कोल्हापूर जिल्हा परिषद तपासणीच्या संदर्भात ते पण माहिती घ्या. कोल्हापूर महानगरपालिकेची पण माहिती घ्या. खूप जागा आहेत मित्रांनो रिक्त, पण कंत्राटीकरण ह्या गोष्टीमुळे ते भरत नाहीत. तुम्ही जरा वेळ झाला तर गोष्टी होत असतात. ठीक आहे, आणि त्या जागा कशा आणायच्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप माध्यम आहेत, फक्त आपण पॅनिक होतो. पॅनिक बिलकुल बी होऊ नका. जागा येणारच आहेत, येतीलच, आपण आणूच म्हणून. ठीक आहे, आणि तिसरा आहे सोलापूर जिल्हा परिषदचे पण नाही झालेलं रोस्टर, आलेलं पण नाही आहे. आणि सोलापूर महानगरपालिकेचे पण रोस्टर तुम्ही तपासून घेऊ शकता. तिथं उर्दू माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या खूप जागा आहेत. उर्दूच्या रिक्त आहेत, मराठीच्या मागच्या वेळेस रिक्त झाल्या होत्या. आता रिटायरमेंट काही पकडून थोड्याफार तरी येतीलच अशी इच्छा आहे माझी. ठीक आहे, हे झालं जिल्हा परिषद संदर्भामध्ये. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगितले की 2 जिल्हा परिषद आलेल्या आहेत फक्त, सांगली आणि सातारा. ठीक आहे, 3 आलेल्या नाही आहेत. त्यामुळे हे 3 गोष्टी आपल्याला 3 जिल्हा परिषदवर काम करणं गरजेचं आहे. अदरवाईज जागा येणार नाहीत. ठीक आहे, आता राहिलं महानगरपालिकेसंदर्भामध्ये. पुणे महानगरपालिकाचं झालेलं आहे. पुणे महानगरपालिका, ठीक आहे, पुणे महानगरपालिका प्राथमिक विभागाचं झालेलं आहे. त्याच्यावर RTA टाकलेला पण आहे, त्याचं उत्तर भेटेल. आणि किंवा मी ऑफलाईन टाकलेलं आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मी लवकरात लवकर ती माहिती किती जागा रिक्त आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला ऑफिशियली म्हणजे डॉक्युमेंट्सनुसार असं अनऑफिशियल माहिती भेटते. पण ते काही गोष्टी सांगायच्या नसतात आणि काही गोष्टी पब्लिकली बोलायच्या नसते. पण माहिती आकडा आहे. पण अजून जर डॉक्युमेंट्समध्ये जर आपल्याला जर तो RTA भेटला नाही, ते जर आपल्याला रिक्त पदांची प्रत्येक प्रवर्गानुसार भेटेल मित्रांनो. असं अंदाजित आकडा भेटतो आपल्याला काय, ठीक आहे. पण डॉक्युमेंट्सनुसार आपल्याला जागा भेटला तर तुम्हाला प्रत्येक प्रवर्ग कॅटेगरी कोणती पण असो, SC पासून ते ओपनपर्यंत, SC ST पासून ते पूर्ण ओपन, प्रत्येक कॅटेगरी OBC NTC सर्व कॅटेगरी, त्यानुसार जर तुम्हाला म्हणजे जागाच्या संदर्भात जर तुम्हाला आकडा कळाला तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्या प्रवर्गाला, आपल्या माध्यमाला किती जागा येतील. त्याच्यामध्ये उर्दू माध्यम असो किंवा इंग्रजी माध्यम असो, मराठी माध्यम असो, प्रत्येक माध्यमासाठी RTAचे मागच्या वेळेस मी पिंपरी चिंचवडचा RTA टाकला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक माध्यम निहाय, प्रवर्ग निहाय पण मी तुम्हाला माहिती दिलेली होती. त्याच्यामध्ये उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल आणि मराठी माध्यम असेल. ठीक आहे, त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती मी देईनच. अशी खूप जिल्हा परिषदेचे मला पण विदर्भातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही म्हणजे कोकणातले काही RTAची माहिती आलेली आहे, ती मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच जाईल. ठीक आहे, दुसरा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं. फक्त एका माध्यमाचा तपासणी झालेली आहे. अजून 2-3 माध्यम बाकी आहेत. ठीक आहे, एक माध्यम आहे तो आहे हिंदी माध्यमाचा. ठीक आहे, उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमाचं काम त्यांचं चालू आहे. उर्दू माध्यमासाठी आनंदाची बाबती, उर्दू माध्यमाच्या जागा यावेळेस खूप येतील. मागणी पण त्यांची जास्त आहे. ती कशी? कारण का खूप शाळा हा पटसंख्या खूप आहे पण शिक्षक कमी आहेत. मागं ते शिक्षक जॉईन झालेले नाहीत. त्यामुळं त्या जागा कशा करतील ते माहिती, पण रिटायरमेंटचं पण आहे आणि नवीन शाळा पण त्यांनी काही एरियामध्ये सुरुवात करत आहेत. त्यामुळे जागा येतील. इंग्रजी माध्यमाच्या पण जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावेळेस जास्त येतील. कारण का त्यांनी खूप शाळांमध्ये काही एरियामध्ये इंग्रजी शाळेची पण स्थापना करत आहेत, इंग्रजी शाळेमध्ये कन्वर्ट करत आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षक भरतीमध्ये जागा वाढण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर उर्दू माध्यमाची, मराठी माध्यमाची भरती झालेली आहे पण त्याचं रिटायरमेंट खूप आहे. पटसंख्या खूप असल्यामुळे शिक्षक पण जास्त लागत आहेत. आता ते कसं करतात त्यावर डिपेंड आहे. पण जागा परत पुणे महानगरपालिकेमध्ये भरती होईल असं मला वाटतं. आणि हे झालं तुमचं. ठीक आहे, आता महानगरपालिका अजून कोणती आहे? सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेची रोस्टर तपासणी झालेली आहे. म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड एक महानगरपालिका आहे. ती ह्या 3 शहरांसाठी म्हणजे एकत्र चालवल्या जाते. त्यामुळे तिथली रोस्टर तपासणी झालेली आहे. संबंधित येथील मुलांनी RTA टाकून तिथं किती माध्यम निहाय, प्रवर्ग निहाय जागा रिक्त आहेत ते तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि दुसरा मुद्दा की काही महत्त्वाचे जे मोठ्या संस्था आहेत ते पण संस्थाचे काही रोस्टर तपासण्या झालेल्या आहेत. म्हणजे खूप 200, 150 जागा ह्या संस्थेचे येतात आणि तिथं क्वालिटीवर विद्यार्थी घेतल्या जातात. त्यामुळं तुम्ही असं नका समजू की ती संस्था आहे, पुणे शिक्षण मंडळ असेल, खूप जागा रिक्त होत्या मागच्या वेळेस त्यांनी घेतल्या. डेक्कन आहे, अशा खूप संस्था आहेत त्यांनी घेतात. रयत शिक्षण संस्था असे खूप आहेत जे घेतात. संस्थामध्ये क्वालिटी असते, क्वालिटीनुसार घेत असतात. आता कोणत्या संस्थांचे रोस्टर तपासणी झालेले ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणून पुण्यामध्ये आहे.
जे घोले रोड आपण म्हणतो तिकडं आहे त्याची कॉलेज वगैरे मेन हेड ऑफ ब्रँच, तिथली रोस्टर तपासणी झालेली आहे 1ली ते 12वीपर्यंत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथून 1ली ते 12वीपर्यंत जागा या संस्थेच्या भविष्यामध्ये भरतीमध्ये येतील. दुसरं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं काम खूप प्रॉम्प्ट असते, नियमबद्ध असते, म्हणजे तपासणी वेळोवेळी त्यांचं डॉक्युमेंटेशन खूप क्लिअर असते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये खूप चांगली संस्था आहे, म्हणजे खूप जुनी संस्था आहे आणि खूप चांगली पुण्यामध्ये रिझल्ट देणारे विद्यार्थी घडवणारी संस्था आहे. खूप मोठं यांचं एम्पायर आहे. त्यामुळं यांच्या शाळेत म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 1ली ते 12वीची रोस्टर तपासणी झालेली आहे. ठीक आहे, आता तिसरा आहे संस्था आहे DY पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे. DY पाटील जे आकुर्डीला खूप मोठं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठातील 1ली ते 12वीपर्यंतच्या शिक्षक संवर्गातील सर्व शिक्षक ह्याची रोस्टर तपासणी झालेली आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला इथली पण संस्था, ह्या संस्थेमध्ये पण खूप जागा असतात, त्या जागा पण तुम्हाला भविष्यामध्ये येतील आणि तुम्ही भरावं माझी अशी इच्छा आहे, कारण का ह्याच्यामध्ये तुमच्या क्वालिटीला पण इथे न्याय भेटत असतो. ठीक आहे, आणि शेवटचा आहे एक संस्था शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर. म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ शिरूरची एक संस्था आहे. शिरूर जे घोड नदीकाठी आपण म्हणतो रांजणगाव समोर आहे, त्या शिरूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. ज्या संस्था खूप आहेत, खेडोपाडी पण संस्था आहेत त्यांच्या, आणि शहरामध्ये पण हे नावाजलेली संस्था आहे. तर यांची पण रोस्टर तपासणी झालेली आहे शिक्षक संवर्गाची. त्यामुळे ह्या जागा पवित्र पोर्टलमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये येतील. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने ह्या जागा मी आज पुणे म्हणजे पुणे विभागातील जे मावळ कक्ष आहे तिथे गेलो असता मी आणलेलं ही माहिती मित्रांनो तुमच्या महत्त्वासाठी. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्या खूप गोष्टी आहेत आणि हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे त्याच्यामध्ये मी टाकेलच. ठीक आहे, त्याला थोडं एडिटिंग करून, म्हणजे काय महत्त्वाचं आहे, कारण का काही महत्त्वाचेच आणलेले आहेत मी, म्हणजे पूर्ण आहे छोट्या मोठ्या संस्था, पण महत्त्वाची अशी काही माहिती आणलेली आहे जाऊन अनऑफिशियली, आणि ते ऑफिशियली मला पत्र भेटलं तर मी टेलिग्रामवर टाकेनच. तुम्ही एकदा तिथे जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते भविष्यामध्ये हे PDF जे आहे ते तुम्हाला भेटेलच. आणि पुणे मावळ कक्षामधली अशी सद्यस्थिती आहे. कारण का आता मला सांगा, तुम्ही जर या रोस्टर तपासण्या झालेलं नाही तरी तुम्ही कितीची भरती कितीही काही करा, जागा येणार नाहीत. म्हणजे आता जेवढी रोस्टर तपासणी झालेली आहे तेवढी जागा येतील मित्रांनो. त्यामुळे आपल्याला रोस्टर तपासून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते संबंधित आता आपण काय करावं, मग तुम्ही म्हणता रोस्टर काय असते, रोस्टरची माहिती येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. रोस्टर काय असते, रोस्टरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक मागासवर्गीय कशातलं एका जिल्हा परिषदचं रोस्टर कसं तपासलं जाते आणि कोणते बिंदू कसे असतात ते सुद्धा सांगणार आहे. तुम्ही काळजी करू नका, येणारा व्हिडिओ तेच असेल तुम्हाला. आता ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जागेसकट, म्हणजे 24-25 संसमान्यतेनुसार एखादी जिल्हा परिषद आलेली आहे माझ्याकडे, त्या जिल्हा परिषदची ओरिजिनल मी कॉपी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की रोस्टर कसं तपासलं जाते. ठीक आहे, पण त्यामुळे रोस्टर का तपासणं गरजेचं आहे, जर रोस्टर तपासले नाही तर ती जागा पवित्र पोर्टलवर अपलोड करता येत नाही. त्यामुळे ती जागा पवित्र पोर्टलला येत नाही, आपण तिथे लागू शकत नाही, त्यामुळे जागा येत नाही. असा हा नियम आहे, लिखित नियम आहे हा. आणि म्हणून रोस्टर तपासणीवर आपण लक्ष देणे खूप गरजेचं आहे. फक्त रिक्त जागा आहे त्याचा अर्थ असा नाही की त्या जागा येतीलच. जर रोस्टर तपासणी झालेला असेल तरच जागा येतील, अदरवाईज जागा येणार नाहीत. त्यामुळं हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि वेळोवेळी भविष्यातली प्रत्येक मागासवर्गीय कक्ष महाराष्ट्रातील असेल ती मी तुम्हाला प्रत्येक जिल्हा म्हणजे मागासवर्गीय कक्ष असेल, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर, त्याच्यानंतर पुणे आहे, त्याच्यानंतर कोकण भवन मुंबईला आहे, हे ते जे अमरावती मागासवर्गीय कक्ष आहे, नाशिक मागासवर्गीय कक्ष आहे, हे सर्व विभागातील तुम्हाला मागासवर्गीय कक्षातनं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन रोस्टरच्या संदर्भामध्ये. त्यामुळे जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक माहिती भेटेलच. आणि काळजी करू नका मित्रांनो, संबंधित ज्या जिल्ह्यातील रोस्टर तपासणी झालेली नाही त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी थोडंसं गांभीर्यपूर्वक विचार करा आणि आपल्या जिल्हा परिषदेला जाऊन विनंती करा की तुम्ही जास्तीत जास्त जागांची आणि म्हणजे जास्तीत जागा रिक्त ज्या आहेत त्या भरा आणि रोस्टर तपासणीसाठी संबंधित मागासवर्गीय कक्षाला तुम्ही पाठवा म्हणून अशी विनंती करा. जर ते ऐकत नसेल तर संबंधित आमदार, खासदार, संबंधित लोकप्रतिनिधी यांचं प्रेशर निर्माण करा, जेणेकरून ते रोस्टर तपासलं जाईल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिराती येतील. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता. लाईव्ह करणं मला असं वाटलं नाही, कारण ही खूप मोठी माहिती वाढली असती. परत तुम्हाला शॉर्ट बट स्वीट ही माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अदरवाईज म्हणजे तुम्हाला लवकर समजेल ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं काय नाही ते. त्यामुळं तुम्ही ह्याच्यावर थोडंसं गंभीरपूर्वक विचार करा आणि तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठपुरावा करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.